श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गुरुदेव महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा। अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या। कराल ते जोडी येईल कार्यासी, ध्यावे विठ्ठलासी सुखा लागी। साचलिया धन होईल ठेवणे, तैसी नारायण जोडी करा। करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमा पासोनिया। तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामिवीन। अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुन्मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। मजरदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू। मनोनी विशेषी अत्यादरू विवेकावरी। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं। मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मोलाचे आयुष्य वेचोनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा। अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या। जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 6 चरणाचा अभंग आपण आज पंचम दिवस मातोश्रींला जाऊन 5वा दिवस आहे। आज गरुड पुराण चालू आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे। जसं जसं आपल्या धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे जे सांगितलेलं आहे ते सगळे विधी चालू आहे। कारण की कलियुग केवल नाम आधारा। कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण हेच एक सुख प्राप्त करायचं साधन आहे। सुख नवे नवे सुख म्हणजे भगवंत प्राप्तीचं साधनच नामस्मरण आहे। आणि मग ते कुठल्या तरी, कारण की सांगितलं ना, भक्तीचे 9 प्रकार सांगितले, 9 विध भक्ती आहे। त्यामध्ये मग श्रवण भक्ती पहिली आहे, त्यानंतर मग अजून आहे निधिध्यासन असेल, ध्यान, मग वैखरीनं भजन असेल,
मग त्यामध्ये हे सगळे प्रकार येत्या, कीर्तन असेल, कथा, नामसंकीर्तन, कुठून तरी नामसंकीर्तन घडावा हा एक उद्देश आहे. नामसंकीर्तनाचा आपण ऐकतोच आता 2-3 दिवसापासून विषय चालू आहे. पहिल्या दिवशी सचिन महाराज पंडुरे यांचीवाली अभंगावर सेवा झाली. आलासी कोठोनी आजासी कवन्या रे ठाया, घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा. दुसऱ्या दिवशी आपल्याले दत्ता भाऊ, त्यानंतर काल गोरख महाराज आणि आज अधिकार वाणीनं सांगतात आपलावाला भाव आहे आणि ऐकलं पण पाहिजे. जरी गुरुबंधू असले पण मग तरी पण एक अधिकार आहे. आणि आपण आपल्याला सांगितलं म्हणजे काय वावगं नाही, धर्मकार्याचे करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडे वेळ सेवा. तुकोबरायांचा हा उपदेश प्रकरणामधला अभंग आहे. आपल्याला उपदेश नाही करायचा बरं का, एक त्यांचा निरोप आपल्यापर्यंत घ्यायचा आहे, आपल्याला सांगितलेला आहे तोच. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. आता सचिन महाराजांनी सांगितलं काय, मनुष्य आपण भरतखंडे नरदेह हे तो भाग्याची संपत्ती सांगितलं. एक तर या भारत भूमीमध्ये त्यातले त्यात महाराष्ट्रात आणि संतांच्या भूमीमध्ये आपल्याला नरदेह मिळणं हे खूप दुर्लभ आहे. आज आपण पाहतोय जगामध्ये का काय अहो कुठं काय ते आता आपल्याजवळ आता हे ब्रजधाम आहे कोटमगावला, इस्कॉन या संस्थेशी त्या मंडळींकडं सगळं आहे विदेशामध्ये. आता त्या दिवसा एक सहज आता आपला थोडा बाजूला विषय जाईल, एक सहज विषय निघाला आपल्या मार्केटला असताना शेतीवरून, किंवा आपल्याकडं जर शेतीचा जर विचार जर केला सांगितला तर आपल्याकडं प्रत्येक माणसाला फक्त 1.5 एकर क्षेत्र येतं आहे. आणि अमेरिकेचा जर विचार केला ती मागं तरी काहीतरी करार झाला आहे का त्यांना माणसी 400 एकर क्षेत्र आहे. मग आपला विषय हा आहे का त्या माणसांकडं जर एवढं आहे काय सत्ता म्हणू आपण, संपत्ती म्हणू, वैभवे आणि सुखासाठी ते तळमळ करीत इकडं भारतामध्ये येते आणि आल्यानंतर पुन्हा जात सुद्धा नाही. मग असं काय, म्हणूनच म्हटलं ना भरतखंडे नरदेह हे तो भाग्याची संपत्ती किंवा सुखाची संपत्ती आणि त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये. मग महाराष्ट्राचं काय वर्णन करायचं, साधू संतांना सांगितलेलंच आहे, पवित्र ते कुळ तो पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मग असं हे पवित्र भूमी आहे आपलीवाली आणि संतांच्या घराड्यात सापडलेलो आहे आपण. इकडून बेट असेल, इकडून हे बेट असेल, आता चौकून यायचे. आता जर पाठीमागचा जर इतिहास पाहायला गेला तर अगस्तीचं ऋषींचं जर पाठीमागचं आपण जर पाहायला जर गेलो तर राम अवतारामध्ये अगस्ती ऋषींचं जास्त प्रागट्य झालेलं आहे. तिथून पाठीमागत यायचे कारण की हे ऋषी चिरंजीवी आज, कारण की भगवंताचे अंश येते, आपण पण अंश आहोत. पण त्यांना पोटं सृष्टीचं कार्य करायचं होतं म्हणून मग संतांकडं, कारण की आपल्याकडे जी गंगा आली त्याच्यामध्ये सांगितलेच ना काय, वेदमार्गे मुनी गेले, त्यांच्याच पंथेनं आपण पाठीमाग आहे ना, म्हणजे आपण ऋषींचीच संताने. मग आता अधिष्ठान असेल आता या बाजून म्हणजे सगळीकडून आपण अनुकूल एकदम संतांच्या गाराड्यामध्ये. मग आता आपला विषय असा होता का आपण संतांच्या भूमीत जन्माला आलो. मग एक तर नरदेह दुर्लभ आहे भेटला. मग तो कसा भेटला, मग त्याचं तुकोबरायांच्या 12 अभंगामध्ये सांगितलेलं आहे काय, पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी. मग आता ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस हा नरदेह प्राप्त होतो. मग आता नरदेह प्राप्त झाला मग मनुष्यत्वम, शंकराचार्यांनी जे सांगितलं 3 दुर्लभ गोष्टी त्याच्यातल्या मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि साधू पुरुष संश्रया. मग सांगितलं काय का मनुष्य जन्म भेटला, मुमुक्षत्वम म्हणजे भगवंत प्राप्तीची तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये. आणि त्यानंतर मग तळमळ जर असली तर मग आपण आता गोंदवलेकर बाबाचं ऐकलंच आता भाऊंच्या मुखातून रात्री का बा अंतःकरणामध्ये जर तळमळ असली तर म्हणजे तीव्र जर तळमळ जर असली तर महात्मा तुमच्या गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या प्रवचनानं सांगितलं की महात्मा तुमच्यासाठी जमिनीतून वर येईल म्हणे. मग हा त्यांचा अनुभव आहे आणि तोच त्यांनी आपल्याला सांगितला, कारण त्यांच्यासाठी
रामकृष्ण संप्रदायाची ती विभूती जमिनीतूनच वर आली होती ना, का बा तुझे वाले सद्गुरू. नांदेड जिल्ह्यामध्ये येराळा नावाचं गाव आहे, आणि तिथं विधेयी तुकामाई म्हणायचे त्यांना, का ते तुझेवाले सद्गुरू आहे. मग असं मग सद्गुरूंची म्हणजे आपल्या अंतःकरणाची ओढ, आणि त्यानंतर मग साधूंची भेट. मग साधूंची भेट कशी होईल, काय होईल, ह्या काय गोष्टी आपल्या हातात नाही. पण सांगितलं एक, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आता त्याला अजून एक प्रमाणे असं काय, का आपण एक तर सुरुवातीला विश्वास बसत नाही, म्हणजे आपल्यावाली भक्ती चालू राहते, सगळं चालू आहे. कारण की आपण काय बा असे कुठं पण उदयाला आलेली मंडळी नाही. आपला विषय झाला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यातली त्यात आपला परिसर हा बेटाचा परिसर आहे, संतांच्याच याच्यात आहे. आपण आज आपण समजा इथं बसून काय आपल्याला तोडके मोडके चार बोल निघत असतील, ज्यांच्या कृपेने निघताय. मग आता आज आजी असतील, अहो या मंडळींनी पारमार्थ केला आहे ना, त्यांच्याच आशीर्वादानं आपण आज इथं बसून बोलतोय. कारण की हरिभक्त कुठं पण जन्माला येत नाही. प्रमाण झालं आपलं काय, का पवित्र ती कुळ हा पावन तो देश. ह्या मंडळीने आपल्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे, नवे नवे सगळं करून आपल्याला आयतं हातामध्ये दिलेलं आहे. तसं हे कोणाला पण सुचत नाही. आपण आता जगामध्ये भरपूर पाहतो, आज जे गेले त्यांनी या लोकांची यात्रा संपवली, आज 5 दिवस झाले. याच्या अगोदर गावात कोणी गेलंच नाही का? 16 होतो म्हणजे काय होतोय, देहाची या गावा आली या भाऊंचं वाक्य आहे. जन्म मृत्यूची या सोहळ्या येत ना म्हणू नये धनंजयाची या परी. 16 कोणाचं नाही होत महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असं आहे. आणि मग सांगितलं ह्या 3 गोष्टी अशा आहे दुर्लभ, त्याच्यातलं मग सगळं भेटतं. पण भगवंताला दया येते का, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जर तुकोबरायांचे त्यांचेच उद्गार आहे का, विश्वंभर बाबापासून पांडुरंगाची सेवा चालू होती. आणि मग भगवंतानं कृपा केली. कशी केली, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. का नवे नवे म्हणे सेवा चालू असताना सुद्धा भगवंताला माझी दया आली म्हणे. आणि दया आल्यानंतर भगवंतानं पा म्हणे काय, बाबाजींच्या रूपात येऊन मला दर्शन दिलं म्हणे. आत्ता माग शुद्ध दशमी झाली. महाराज इथं बसलाय म्हणून काही पण बोलायचं नाही. सध्याचा हा जो काळ आहे, महाराज त्या दिवशी सांगितलं उत्तरायण पण आहे. व्यावहारिक जगात काय व्यावहारिक सत्यात काय गोष्टी घडत असतील, आपण आता यूट्यूब या त्या गोष्टी याच्यावरून पाहतो. पण संतांच्या नियोजनानं जर पाहिलं ना, तर असं आहे, हा काळ इतका पवित्र आहे. ज्या दिवशी म्हणजे मला गोरख भाऊचा फोन आला, त्या दिवशी सकाळी इकडं म्हणजे स्टेटस तर पाहिलंच होतं, पण गोरख भाऊंचा फोन आला का म्हणे आजीनी देह ठेवला म्हणे. बरं, त्याच्या आदल्या दिवशी आपल्या भाऊंनी रात्री देह ठेवला होता गोपालनंदगिरी महाराजांनी, आम्ही तिथंच होतो. तो 16 आदल्या दिवशी झाला होता. महात्म्याचं नियोजन कसं असतं पाना. आता आलाय ओघाला विषय म्हणून सांगतो. महाराजांची दीक्षा झाली मागच्या कुंभामध्ये. याच्या अगोदर पण भरपूर कुंभ झाले, पण तेव्हा दीक्षा झाली. आणि संन्यासी होते ते. सुरुवातीचं त्यांचं ग्रस्त आश्रम नाही, ब्रह्मचारी आश्रमातलं नाव त्यांच्या घरचं साहेबराव आहे. नंतर बेटावर सेवा करण्यासाठी आल्यानंतर त्यांचं नाव गोविंद महाराज ठेवलं, किंवा गोविंद भाऊ. गोविंदगिरी नव्हते म्हणत, कारण तोपर्यंत दीक्षा व्हायला नव्हती. आणि असं होतं, आता या मातोश्रीन त्या जायच्या त्याच्या वाटीमागं, आणि बेटाचा वारसा असल्यामुळं आम्ही पण जायचो. मग तिथं एक असं म्हणून हे महाराज म्हणून हा भावच नाही कधी, आम्ही त्यांना भाऊच म्हणायचो, गोविंद भाऊ. आणि शेवटपर्यंत त्यांचं नाव गोपालनंदगिरी दीक्षानंतर झालं तरी पण नाही, आम्ही भाऊच म्हणायचो त्यांना. आणि काय महात्मा थोडा काळ संगतीत राहिलो त्यांच्यावाल्या, पण लय दिव्य का नाही म्हणायचंच नाही. भाऊंकडं जर गेलं म्हणजे पहिला अनुभव आम्हाला असा आला 2021ला
का गावच्या सप्ताहाचं नियोजन आमच्याकडं असल्यामुळं मग कथा करायची ठरली आणि आम्ही तो प्रस्ताव त्यांच्याजवळ मांडला. मग आम्हाला असं वाटलं का हे बेटामध्ये राहिलेले बेटाच्या संपर्कात मग कोणतरी एक महाराज आपल्याला देतील, कारण की श्रीमद भागवत कथा करायची. त्यांनी आता आपण हे झालं प्रमाण माझी आहे म्हणीचा जाणून या भाव, त्यांनी ओळखून घेतलं काय पाहिजे काय नाही. त्यांनी कथाच आपण करू म्हणे, तुम्ही तयारी करा बिंदास. आणि तोपर्यंत माहितीच नव्हतं का महाराज कथा करते म्हणून. आणि तिथून पुढं माहिती झालं शिवपुराणं करताना सगळे म्हणजे अशी एक कथा नाही राहिली त्यांनी केली नाही म्हणून. असं कोरोना काळात त्यांनी श्रीमद भागवत कथा केली पिंपळकोट्याला आपल्याला. मग महात्मा ज्यावेळेस मग हे दवाखान्याचं आता काहीतरी निमित्त असेल, महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी त्यांचा समाधी सोहळा झाला त्या दिवशी गुरुवर्य म्हणतात रामगिरीजी महाराजांनी सांगितलं का हे निमित्त असतं म्हणे का देह ठेवणं. पण त्यांचं सगळंच झालेलं होतं. त्यांची दीक्षा तिथं झाली, नाव बदललं, मग त्यांचा कुळाचा आपण म्हणतो संन्यास दीक्षा झाली म्हणजे मागचं सगळं संपतं. मग तिथून पुढं त्यांनी म्हणजे जे काही करायचं आहे ना, आता त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा माऊलीचंच पाहणं. 21 वर्षामध्ये कळाशी तुकोबारायांचा, 42 वर्षामध्ये कळाशी. महाराजांनी त्या दिवशी सांगितलं की त्यांचं करायचं काहीच राहिलेलं नाही म्हणे, सगळं झालेलं आहे म्हणे त्यांचं. मग त्या पर्व काळाला ठेवायचा द्या म्हणजे तिथं दवाखान्यामध्ये एक ज्या दवाखान्यामध्ये होते तिथले ते मॅडम त्या पण संन्याशी होत्या. बाकीची मंडळी भरपूर भेटायला जायचे, पण महाराज त्यावेळेस समाधीत राहायचे. आणि ती मॅडम ज्यावेळेस चेकअपला जायची ना त्यावेळेस त्यांचं संभाषण व्हायचं. हा गुप्त विषय आहे तिथला, हे कोणी सांगत नाही. मग आता त्यांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आम्हाला बेटावर जायचं होतं, पण त्याच दिवशी त्याला ॲडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये. आम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या मातोश्री भेटले म्हणजे महाराजांना काल ॲडमिट केलं. बरं म्हटलं. आणि तिथं मग तर 3-1 वाराचा काळ गेला आहे आम्हाला भेटत जाऊन. हा त्यांचं संभाषण व्हायचं. आणि हे बाकीचे आता भरपूर मंडळी जात येत होती, तर त्यावेळेस ते समाधीत राहायचे. समाधी अशी का डायरेक्ट म्हणजे त्यांनी सांगितलं का डायरेक्ट 48 घंटे 52 घंटे 55 घंटे डोळे उघडत नव्हते, काहीच नाही. जे संघ राहायचे मंडळी ते सुद्धा म्हणायचे का आता कसं बा. आणि मग पण त्यांचं संभाषण व्हायचं. आणि ज्यावेळेस शेवट इकडं आणायचं आणि त्यावेळेस त्या मॅडमनं सांगितलं होतं का महाराज आता आश्रमावर जायचं म्हणते म्हणे, तुम्ही काय करता, तुम्ही घेऊन जा म्हणे आता. कारण त्यांचं संभाषण झालं होतं आणि ती संन्याशी होती बरं का. एवढं करून कोणी कोणाला सांगत नाही. ते तुका म्हणे पाहिजे ते जातीचे आहे ना येरा गाबाळ्याचे असं. आता जेव्हापासून आश्रमावर महाराज आले तेव्हापासून तिथले 2 जण कंटिन्यू महाराजांच्या संघ होते. त्यांच्याजवळ सुद्धा महाराज कधी बोलले नाही. त्यांनी ते ओळखलं आणि मग लगेच संध्याकाळी मॅसेज टाकला रात्री 10 वाजता महाराज येणार म्हणे आश्रमावर. म्हटलं मग येणार आहे तर मग सगळ्यांनी समजून घेतलं का प्रकृती चिंताजनकाचे. मग तरी पण असं वाटलं का सकाळ 1-2-4 दिवस का होईना महाराज राहतील. मग आल्यानंतर तिथं आल्यानंतर सभाभरीत संपूर्ण आश्रम पाहिला. झाडामध्ये खूप प्रेम होतं, कारण की आम्हाला रात्रीच बोलवायचे शक्यतो. दिवस आपण सगळे ग्रहस्थी मंडळी दिवसा सवडच नव्हती. एक सेवा म्हणून करीत होतो ना का ती झाडं लावायची, आम्ही रात्री झाडं लावेल तिथं. म्हणजे आम्ही लावेल म्हणजे त्याने ते लावून घेतले आपल्याकडून, आपल्याकडं करता भावच ठेवायचा नाही असं. मग काय देऊ त्याशी भावी उतराई ठेविता हा जीव पायी थोडा, संतांना काय देणार आहे आपण. आणि मग पाहिलं सगळं संपूर्ण आश्रम, डोळे भरून पाहिला आणि पाणी मागितलं, पाणी घेतलं. बसलेलेच होते. मग विचारणा केली थोडी, असे त्रोटकच बोलणं येत होतं. आणि त्यानंतर फक्त मातोश्री संघ बोलणार म्हणजे बोललेच 1-2 शब्द काय असतील ते त्यांना कळले असतील. कारण की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. मग त्यांचं काहीतरी संभाषण झालं आणि लगेच महाराजांनी ते ठेवला. मग आता हे सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर महाराजांनी सांगितलं का करण्याचं पाठीमाग काही काय राहिलेलं नाही महाराजांचं, आणि खेदा करायचा नाही. मग आता आपण तर भाऊंच्या मुखातून ऐकतोच का शरीर वेगळा आणि आत्मा वेगळा. फक्त हे कसं सांगितलं चालू आहे का आवरण येत असतं म्हणून या गोष्टी बोलायच्या राहत्या, नाही तर विषय सगळ्यांना आता कळालेला आहे, माहिती आहे. मग असं म्हणजे खूप पुण्य काळ आहे आत्ताचा जो हा काळ आहे ना, खूप दिव्य आहे. आणि त्यातले त्यात आहे ना नामधारकाच्या विषयी तर बोलायचंच नाही सांगितलं तिथं.
काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे, किंवा माथा दिला पाय, त्याच्या आधीचं काय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मग आता जगाला जो काळ खातो त्याच्यावर माथा द्यायचं सामर्थ्य फक्त नामधारकामध्ये, वैष्णवामध्ये, संतांमध्ये. आता आपण संतांचे अंकित आहे, आणि संतांचे अंकित झाल्यानंतर काय होतं काय नाही होत हे मग विचारायचं नाही. माशे तुकोबरा आहे का ज्यांनी पंचमवेद गाथा आपल्यासाठी करून ठेवला, आणि ज्यावेळेस वैकुंठ गमन झालं तुकोबरायांचा सगळा पाठीमागचा तुकोबरायांचा इतिहास आपल्याला सगळा माहिती. वैकुंठ गमन ज्यावेळेस झालं त्यावेळेस काळाच्या माथेवर पाय देऊन विमानात बसलेले. मग आपल्याला हा उपदेश केलेला आहे आपल्यासाठी, जसा त्यांचा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटी रखमाईच्या वरा. मग त्यांचं म्हणणं असं आहे का जसा शेवट असा झाला माझा तसा सगळ्यांचा व्हावा. कारण की कोणी कोणासाठी सांगत नाही, फक्त एक लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती, लाभाविन प्रीती म्हटल्यानंतर नाही महाराज, आईच्या अंतकरणाना साधू सांगता. साधू म्हणजे काय, एका जन्माच्या आईचं अंतकरण सांगितलं महाराजांनी. लय मोठेच उदाहरण दिलं, भाऊंच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत. ते म्हटले आता सध्याच्या काळामध्ये तात्याराव लहाने म्हणून डॉक्टर आहे, हे करी लाभाविन प्रीती त्याच्यावरून आठवलं का तात्याराव लहाने म्हणून डॉक्टर आहे, आणि त्याला असे अवॉर्ड मिळाले, पार पद्मश्री पर्यंत अवॉर्ड मिळालेले. 1 नंबरचा डॉक्टर कॅन्सरच्या याच्यामध्ये, 1 नंबरचा डॉक्टर सध्या आहे. संत पाना कसे. आणि त्या तात्याराव लहानेच्या किडन्या खराब झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं 1 वर्षाच पुढं तुम्ही जगणार नाही म्हणे. तुम्ही जरी डॉक्टर असले, पण मी पण डॉक्टर आहे, क्षेत्र जरी वेगळा असलं तरी डॉक्टरला कळते डॉक्टरची भाषा, का तुम्ही 1 वर्षाच्या पुढं तुम्ही जगू शकत नाही म्हणे. एकतर तुम्ही विमा उतरून घ्या जेणेकरून पाठीमागच्या मंडळींची काहीतरी सोय होईल, 1 वर्षाच्या पुढं तुम्ही जगणार आहे. कारण त्याचं कारण असं होतं का त्यांना लहानपणी विष दिलेलं होतं एकदम लहान वयामध्ये, आणि मग ते ऑपरेशन करणं पण शक्य नव्हतं. म्हणून मग डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 1 वर्षाच्या पुढं जगणार नाही. आणि मग ते विमा उतरावलं. त्या काळात पैसे नाही, म्हणजे आता थोड्या दिवसाचा काळ येतो. मग 45 का 47 हजार रुपये उसने घेऊन विमा उतरावला त्यांचावाला. आता राहणारच नाही 1 वर्षाच्या पुढं. मग 1 वर्ष झालं काहीच नाही झालं. मग त्यांनी मग त्या डॉक्टरकडे गेले, बा 1 वर्ष झालं मला काहीच नाही झालं म्हणे, मग विमा उतरू का नको उतरू. त्याने 2-5 महिन्यात तुम्ही राहू शकत नाही, ह्या वर्षाचा पण विमा उतरून घ्या म्हणे. बरं म्हणे चालेल ठीक आहे. मग पुढं चालून थोडं ते दुखणं थोडं कमी झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं का आता आपण ऑपरेशन करू शकतो तुमचंवालं. मग ऑपरेशन करायचं, पण म्हणे ऑपरेशनचं असं आहे का तुम्हाला दुसऱ्याची किडनी टाकून आपण ते ऑपरेशन करू शकतो. तर तुम्ही तुमच्यावाल्या नातेवाईकामध्ये आपल्या तुमच्या नातेसंबंधात हे करा का बा कोणी इच्छुक आहे द्यायला. तर ते म्हणे बा तसे सगळेच म्हणायचे माझी घ्या माझी घ्या माझी घ्या. पण मग डॉक्टर म्हणे ज्याची मॅच होईल त्याचीच घेऊ आपण. आता हे शरीर महाराज आपल्याला आईपासून वडिलांपासून निर्माण झालेलं. आईचं कुठलंही काही असलं तरी मुलाला मॅच होतं, हे काय सांगायचं काम नाही. सध्या विज्ञान पण त्यालाच मानतंय. काही आजार अनुवंशिक घेऊ राहिले आता, ज्याचं निदानच होत नाही. सांधिवात, दमा नाहीच ना कोणाला. ते मग तुमच्यावाल्या मागच्या वंश परंपरेमध्ये कोणाला होतं का? हा मग आपण म्हणतो नाही आजोबाला होतं. मग ते हे जसं वंशवळीनं आजार येते, परमार्थ वंशवळीनं येतो बरं का, वाया जात नाही. आपण आता त्याच्यात आहे परमार्थ हा आगंतुक नाही. आमचा गाडीवर विषय झाला, ते काय काँग्रेसचं बी नाही कुठं पण उगायला. परमार्थ हा माझ्या वडिलांचे आपलं प्रमाण झालं. मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्याच्या पुढलं प्रमाण काय?
तुझी चरण सेवा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा याची लागी. असं आहे काय. अहो मागच्यांनी या आयता आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. आपला विषय होता डॉक्टरांचा. आई म्हणे, आईंकडे गेली, आई जवळ गेल्यानंतर विचारलं. आईंनी सांगितलं म्हणे, माझ्या शरीरामधलं तुम्हाला जे काय काढायचंय ते काढून घ्या, पण माझ्या तात्याला वाचवा म्हणे. करी लाभावी न प्रीती, ह्या आईचे शब्द होते तिथं. त्यावेळेस ते जे ऑपरेशन करणारे डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं, नाही ह्या विश्वामध्ये एक पार्ट असेल तर फक्त आई, दुसरी उपमाच नाही. म्हणून संतांनी सुद्धा सांगितलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. काही अपेक्षाच नाही. त्यांनी सांगितलं माझ्या. मग झालं ते ऑपरेशन. डॉक्टरांनी आईची एक किडनी काढली. आज हयातीत आहे बरं का. ते आई वडील आहे की नाही ते नाही, पण तात्याराव लहान यांचे आज हयातीत आहे. आणि सध्याच्या काळामध्ये ते ऑपरेशन झालं, तिथून पुढं त्यांना बरं लागलं. आज सध्याच्या काळामध्ये हे मंडळी म्हणायपेक्षा ते तात्याराव लहान आहे, लय मोठा डॉक्टर आहे तो. सध्याच्या काळात दिवसातून 3 ऑपरेशन फ्री करतोय तो माणूस आज कॅन्सरचे. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, लगेच या त्या लगेच. तो म्हणतो ज्या दिवशी डॉक्टरने सांगितलं माझ्यावाल्या किडन्या फेल झाल्या, त्याच दिवशी तात्याराव लहाने हा माणूसच या जगातून गेला म्हणे. आज जे जगतोय म्हणे हे बोनसमध्ये आयुष्य, फक्त परोपकारासाठी जगायचं आहे म्हणे. पैसा भरपूर आहे, संपत्ती सगळं आहे म्हणे, फक्त परोपकारासाठी. भाऊंच्या मुखातून ऐकलं, हे जे मंडळी ना आज संत आहे म्हणे महाराज. संत पाहायला जायचं कोणाकडे, असं आहे ते. करी लाभावी न प्रीती, त्याच्यावरून आठवलं. तसे संत आपले मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. आपल्यासारखे ह्या भाऊसागरामध्ये बरबटलेले मंडळी, यांना कळवळा येतो म्हणून यांचीवाले ह्या वाईट गतीला जाऊ नये, सन्मार्गात यावा, भगवंताची प्राप्ती करून घ्यावा, याच्यासाठी संतांचा कळवळा असतो. म्हणून तुकोबरायने सांगितलं, हे आयुष्य कसं आहे, मोलाचे आयुष्य वेचूनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. कागटाळी न्याय आपण ऐकलं, ऐकतोय आपण. पावला हा देह कागटाळी न्याय, कांदळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा आणि राजाला दौंडी द्यावा, असं आहे. तसा हा मनुष्य देह आपल्याला, नरदेह दुर्लभ जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, हा तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग या नरदेह निधान लागले हाती, मोलाचं आयुष्य आहे. कारण की इतर योनियाच्या ठाई हा विचारच नाही सांगितलं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. नरदेह निधान लागले हाती, मोलाचे आयुष्य आहे, वेचोनिया जाय. त्याच्यात भरपूर प्रमाण आहे. सांगितले ना काय, आयुष्य खातो काळ शतगणिले ती अर्ध रात्र खाय म्हणले. 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामध्ये, त्याच्यात निम्म झोपेत जातं. मग पुढं काय काय होतं सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. पूर्व पुण्य होय लाभ याचा, हे जे शरीर मिळालं हे पूर्व पुण्यानं मिळालं. त्याचं पण उदाहरण पाहिलं आपण. काय, पाप पुण्य समानाची घडी, तव नरदेह जोडे. मग अनंत जन्माचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या, तुकोबराय म्हणत्या दुसऱ्या चरणामध्ये. का अनंत जन्म, अनंत जन्म गेले आपलेवाले त्याच्यामध्ये. संतांचे प्रमाण पण तसेच आहे ना. 84 लक्ष योनी आधी 4 खाणी सांगितल्या, त्याच्यात 84 लक्ष योनी 4 खाणी. त्याच्यात मग आपलीवाल्या नरदेहाचा वारा लागला आपल्याला इकडं आल्यानंतर. नरदेह हाता आला तुझ्या. मग आता पवित्र भूमीत जन्माला आलो, पवित्र कुळात जन्माला आलो, संतांच्या भूमीत जन्माला आलो. ज्या 3 गोष्टी दुर्लभ त्या सगळ्या प्राप्त झाल्या.
शरीर प्राप्त झालं मनुष्याचं. मग आता पुढं काय करायचं? कराल ते जोडी येईल कार्यासी, ध्यावे विठ्ठलासी सुखा लागी. संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने चालायचं आहे आपल्याला. कारण की मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतती तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मग माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलं, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. हरिपाठी स्थिरावला. हरिपाठी स्थिरावला म्हणजे संतांच्या मार्गात जो थांबला तोच धन्य आहे. मनोमार्गे गेला. मग मग मनोमार्गे भरपूर गेले, त्यांचं काय झालं ते पण आपल्याला माहिती. पण संतांच्या मार्गाने जर गेलं तर भगवंताची प्राप्ती आहे. मग संत तरी काय सांगत्या? हे तर सांगितलं तुकोबारायांनी या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. दुसऱ्या चरणात सांगितलं का आनंद जन्माचा शेवट पाहता नरद्या आपल्या हाती आला. तिसऱ्या चरणात सांगितलं कराला ते जोडी येईल कार्यासी, अशी जोड करा का ध्यावे विठ्ठलासी सुखा लागी. भगवंताचं नामस्मरण करा. 2-3 दिवस नामावरच विषय झाला. भगवान संत नामस्मरण सोडून दुसरं काहीच सांगत नाही. आज जरी आपण पाहिलंय परमार्थाची इमारत जे सांगते सगळं नामस्मरण नाम. कारण की नामीचा भेद आहे. नाम म्हणजेच भगवंत आहे. आणि गोंदावलेकर महाराजांनी तर एका म्हणजे सगळ्याच प्रवचनात सांगितलं, पण एका प्रवचनामध्ये विशेष सांगितलं का कलियुगामध्ये जर कोणता अवतार असेल तर नाम अवतार आहे. ज्याची श्रद्धा बसल त्याचं कल्याण होऊन जाईल. असं आहे का भगवंताचंच नामस्मरण आज एवढा अट्टहास चालू आहे. राऊत बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं का जे साधक आहे म्हणे त्या साधकांनी कमीत कमी रोजचं 21,600 वेळा श्वास जर चालत असला ना म्हणे तर निदान तेवढं तरी नामस्मरण साधक कोण घडलं पाहिजे. जे अधिकारी आहेत त्यांचे कोणतं वतच आहे. मग त्यांच्या संस्थेतला एक विद्यार्थी भेटला होता. 1,00,000 नामस्मरण आहे राऊत बाबांचं रोजचं. सिद्ध महात्मा आहे बरं का. हे काय सांगावांगीच्या गोष्टी नाही. एवढा परखड बोलते ती आरती साधना काय महाराज. आपण साधना बोलत असते. आपण महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे का नामस्मरण घडावा. विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. मग आता विठ्ठल नुसतं भगवंताचंच नामस्मरण जर करायचं तर मग व्यवहार कोणा करायचा? व्यवहार काढला पाहिजे ना आपले कोण. मग त्याला सांगितलं दळिता कांडिता तुझं गाय नाही मी आनंदा. नाथबाबांना त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं अजून. ते काय भांडता हरिबोला देता हरिबोला भांडता, पण भांडताना सुद्धा हरीच बोला सांगितलंय. हा उठता बसता हरिबोला, सर्व कार्य करिता हरिबोला. आता भगवंताचं नामस्मरण जर केलं, सचिन महाराजांनी खूप भारी सांगितलं बरं का त्या. भगवंताचं नामस्मरण केलं तर भांडणंच काम पडत नाही. आणि झालंच तरी पण भगवंताबद्दलच भांडायचं म्हणे. काय आम्ही दैवाचे दैवाचे धास पंढरी रायाचे. काय कुठल्या जन्माचं पुण्य आहे महाराज. हा बोलायचा विषयच नाही. काय आपण काय संतांचं वर्णन करणार आहे. एक एक हिरा महात्म्यानं असा वेचून काढलेला आहे. मग संत सांगतात भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल किंवा आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्य तो येती लाभ करा. भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात संत आपल्याला. दुसरं काहीच सांगत नाही. आणि आपण गोंदवलेकर महाराजांची याच्यामध्ये ऐकलं ना, कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण सोडून जर इतर कोणी काही सांगत असेल तर म्हणे करायचंच नाही म्हणे. भगवंताचं नामस्मरण हा ते किती मग त्याचं वालं काय आपण म्हणतो लवाजामा केवढा का मोठा असा ना, तो जर म्हणला नाही नाही यज्ञ याग करून भगवंताची प्राप्ती होती तर ऐकायचंच नाही सांगितलं. संतांची मार्गाने जायचं. कारण की आहेच ना. आणि काय महाराज ज्ञानोबा तुकोबाच्या मार्गाने चालल्यानंतर काय आपण ऐकतोय अनुभवतोय. ऐकल्यापेक्षा अनुभवतोय जास्त. काय का संतांच्या मार्गाने गेल्यानंतर तीच दिव्य प्रचिती येते जी प्रल्हादाला आली होती, जी द्रौपदीला आली प्रसंग प्रचिती, ती आज आपल्याला संतांच्या मार्गात चालू असताना आज येते.
दुर्लभ आहे. सध्याच्या काळात आता लई फिरणारी मंडळी गाड्या आपण, त्यातले त्यात तर मी खूप हिंडणार आहे. म्हणजे मी पाहुणे रावळेकडे कमी जातो, पण कार्यक्रमाला जास्त जातो. आता कमी झालं प्रमाण त्याचं, कारण पळापळीचं काम ठेवलं नाही. सत्य गुरु राय कृपा माझी केली, परी नाही घडली. हा, असं आहे. किंवा सांगितलं ना हे गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, असे पदे एकत्र जेथे होती, स्वानुभाव स्वानंद हे मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला. मग ते माऊलीनं सांगितलं ना, जेने भ्रांतीपासून गुरुवाक्य आणि आत्मस्वरूपी घातले हरवनिया. मग जोपर्यंत ही भ्रांती होती तोपर्यंत खूप फिरलेलो आहे. म्हणजे अशी जागाच नाही राहिली का हिंडायचं, का तिथं जाऊन नाही आलो आपण. विषय असा आहे का, आता जसे वडील नर्मदा परिक्रमा करून आले तसे मला म्हणते का तुम्ही एक वेळेस जाऊन नर्मदा परिक्रमा करून या. कारण त्यांचं वय झाल्यानंतर ते गेले आणि ते ह्या वयामध्ये तुमची घडणं गरजेची. मी म्हणतो मला जायचंच नाही. मग आता पितृ आज्ञा पाळली पाहिजे, हे तितकंच खरं आहे. शास्त्र सांगत गेलं पाहिजे ना काय. आणि एक आपलं पुन्हा शास्त्र असं पण सांगतं, सकाळ तीर्थाची या धुरेची का माय बाप केवळ काशी त्याने न जावे. हे इडं बसून सांगणं विषय पहा ना कसा आहे, इडं बसून सांगायचं. आणि आता त्यांची आज्ञा आहे का तुम्ही जाऊन या, का तुम्ही बा का त्यांना पण माहिती ना. आणि संतांचे प्रमाण आहे तसे काय, हा हात पायाचा काय आहे ना, तीर्थयात्रे जाय काय महाराज. मग आता कसं केलं पाहिजे आमच्या सारख्यानं. मी म्हणत नाही, कोणाच नावं नाही घेत आणि काहीच नाही. काय केलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा, हे माझे प्रश्न आहे. आहे हे आपल्याला मान्य आहे, हा दिव्य परमार्थ आहे, मान्य आहे ना. पण लौकिकासाठी तर झालंय ना. आता त्यांची इच्छा आहे, आम्ही जे पाहून आलं ते यांनी पाहिलं पाहिजे. वडील मुलाला खांद्यावर काय घ्या त्या, त्यांनी पाहिलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे ते त्यांना दिसावा. सांगितलं ना ते, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. त्याच्या पुढला नाही आठवणार आता का. मग संत मायबाप म्हणजे आपण संतांना मायबाप म्हणतो. हे आपल्याला जन्म देणारे मायबाप आहे. एका जन्माचे तिथून मागचे आपल्याला आठवती नाही काय आहे काय नाही. हे विवेक संतांच्या कृपेनं आपल्याला नाथबाबाचं झाली संध्या संदेह माझा गेला का. आपल्याला भ्रांतीपासून संतांनी जागा केलं. म्हणजे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. जर एवढं सगळं आपल्याला प्राप्त आहे तर मग का वनवन करायचे आपण. मग संत तरी वेगळं सांगत नाही. काय सांगतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताचं नामस्मरण करा. या मुद्द्यावर होतो आपण. कराला ते जोडी येईल कार्यासी, ध्यावे विठ्ठलासी सुखा लागी. कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरन्यथा, हरेर नाम व हरेर नावम केवलम. भागवतामधला श्लोक आहे का. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असली तर नामस्मरण हेच एक कलियुगामध्ये साधन. तेच संत आपल्याला सांगतात. मग बा व्यवहार सत्तेनं जर वागलं, 4थ्या चरणात महाराज सांगतात, साचलिया धन होईल ठेवणे, तैसे नारायण जोडी करा. का व्यवहार दृष्टीनं जर आपण जर गेलो तर आपल्याला, आता आपण गृहस्थ आश्रमी मंडळी आहे, हे सगळं करणं आपल्याला गरज आहे का. आपल्यावर तसे ऋण भरपूर आहे, पण 3 ऋण मुख्य सांगितले. एक देव ऋण, एक ऋषी ऋण म्हणजे एक भगवंताचं ऋण आहे, एक ऋषीचं ऋण आहे. कारण की आपण पण आता आपला दशक्रिया विधी होईल त्यावेळेस आपल्याला गोत्र विचारते, आपण कोणत्या गोत्राचे. ज्या ऋषींपासून आपली परंपरा इथपर्यंत आली, गरुड पुराणात आहे तो विषय, आता तुम्ही ऐकत असाल. मग ते ऋषींचं ऋण आहे आपल्यावर आणि आईवडिलांचं ऋण आहे. मग याच्यामधून आपण उतराई म्हणजे पूर्णपणे मुक्त नाही होऊ शकत, पण प्रयत्न करू शकतो.
आता पुढं अजून आपल्याला प्रमाणे येणार आहे ते का ज्या तुकोबरायचं आता आहे ते. मग हे जे 3 ऋण आहे, या 3 ऋणातून मुक्त होता येतं आपल्याला. या 3 ऋणातून मुक्त व्हायला नुसतं आपण नामस्मरण करून संतांच्या मार्गाने जर गेलो तर किती वेळ लागेल आपल्याला आज सांगता नाही येत. कारण की अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरथ काय, किंवा क्षणभंगुर नाही भरवासा. आज आपण तयारीला लागलो, आपल्याला मुक्त आहे व्हायचंच आहे, तयारीला लागलो, याचावाला भरोसा आहे का? आजचं सध्या जर बाहेरचं जर वातावरण जर पाहिलं तर राजा सुद्धा सुरक्षित नाही. आज झालं ना, आता 8 दिवसापूर्वी राजा सुरक्षित नाही, प्रजेचे काय? संत महात्म्यांचं जाऊ द्या, ते त्रिकाल ज्ञानी आहे, ते का झाकली या घटीचा दिवा असा त्यांनी आज देह ठेवलाय. इथं राजा सुरक्षित नाही, आपल्या साधारण प्रजेचे काय? आता इथं टामाटामा बोलतोय मी, इथून घरी जायची शाश्वती आहे का आपल्याला? मग आपण जर ठरवलं भगवंताची प्राप्ती करायची आणि आलाप येतो येतील आब घरा आवडी विठ्ठल गाई जे एकांती, भगवंताचं नामस्मरण करून आपल्याला ती प्राप्ती करून घ्यायची, मान्य आहे, होणार आहे. पण आता ह्या ज्या कार्यातून आपल्याला यांच्या ऋणातून जे निवृत्त व्हायचं आहे, आपल्याजवळ काही तर होईना, नुसतं असं बोललं म्हणजे सगळंच करतील असं नाही, काहीतरी पाहिजे. इथं सांगितलं साचलिया धन होईल ठेवणे, त्याला काहीतरी पाहिजे, पैसा अडका व्यवहार सत्याना. मग आता हे करायला जसं आपण ते साठवून ठेवतोय तसं ह्याचं चांगलं व्हावा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला शेवट जर चांगला करायचा असेल तर काय करा सांगितलं महाराजांनी? सांगितलं साचलिया धन होईल ठेवणे. जसं आपण व्यवहार सत्यात वागण्यासाठी किंवा जगण्यासाठी धन जसं आपण साठवून ठेवतो, तसं भगवंताच्या प्राप्तीसाठी तैसी नारायण जोडी करा, भगवंताचं नामस्मरण करा. नवे नवे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. भगवंत जर सोयरा झाला तर कुठल्या तरी एका नात्यानं भगवंताशी कुठल्या तरी संबंध जोडावा भगवंताचा आणि आपला. आणि संतांनी जोडून दिलेला आहे बरं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. पद्मनाभच कळत नव्हतं इथून माग, लाई पार घसा कोरडा होईपर्यंत भजन केलेलं आहे आपण सगळेच. आपण संतांच्या भूमीत येते वडिलोपार्जित किंवा परंपरेने येत राहतं असं म्हणा. पण ह्या असे काही कोडे होते ना. पद्मनाभ म्हणजे काय? फक्त पद्मनाभ एवढंच ऐकून होतो का? श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभ हा भगवंताचं नाम आहे पद्मनाभ. आणि इकडं संतांनी तर पद्मनाभ जोडून दिला. कसा मेळ लागायचा हा? आणि मग ज्या वेळेस गुरुवार्यांच्या मुखातून ऐकलं पद्मनाभ म्हणजे हा संबंध कोणता, जो आपलं भजन आईच्या उदरामध्ये आपलं भजन चालू होतं, तिथं तो ज्यावेळेस आईच्या उदरातून आपण बाहेर आलो आणि ज्यावेळेस आपला जन्म झाला तर डॉक्टरने तो नाळ आपला कट केला म्हणे, त्यावेळेस आपला तिथला संबंध तुटला. आणि मग तो संबंध संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. याच्यावर विचार करायलाच तयार नाही मंडळी आपण सुरुवातीला. मग हे संतांनाच कसं काय जोडता येतं? इकडं जर व्यवहार सत्य डॉक्टर कट करीतो, तिकडे संतांनी संत कश काय जोडून द्या तेव्हा? मग ते काहीतरी आपलं पुण्य असलं, संतांच्या संगतीत जर आपण जर असलो तर मग आपलं प्रमाण झालं का माझ्या विठोबाचा भगवंताची प्राप्तीची जर तळमळ जर झाली तर मग तेच येत्या. आणि मग त्या मार्गाने जर चाललो आपण, तेनीची पण ते चालू जाताना पडे कोणता कोठे काही, त्या मार्गाने जर चाललो तर मग आपल्याला कळून येतं अरे बाबा, अरे आपण मूळचेच भगवंताचे अंशी. व्यवहार सत्यत आलो असेल, आता समजा ह्या मनुष्य जन्मामध्ये आलो, पण हा संबंध संतांनी जोडून दिल्यानंतर मग कळायला लागला का आपण संतांचे जे पाईक आहोत, नवे नवे आपण भगवंताचे अंश आहोत आणि भगवंताच्या प्राप्तीसाठीचे नियोजनच ईश्वरी नियोजन आहे. का त्या बाबाला सुरुवातीला पहा ना तुम्ही, जेव्हा कोठेच नव्हते काही, कानोबा तेरे ते एकटाच होता तो, त्या बाबाला करमत नव्हतं म्हणून त्याने हे सगळं निर्माण केलं का? आनंदासाठी. मग तसं भगवंतानं आपल्याला पाठवलेलं आहे कशासाठी? का खूप हिंडून आलेला आहे जीव हा आणि त्याला प्राप्ती होईल तर ह्याच शरीरात होईल म्हणून त्यानं आपल्याला पाठवलं इथं. आणि मग भगवंताची प्राप्ती होईल. मग संतांच्या मार्गात आलो आपण, संतांनी आपलं पूर्ण हे केलं म्हणजे पूर्ण आपला भारच घातला. तुकोबराय म्हटले ना एका ठिकाणी, तुका म्हणे माझे
तुम्हा संतावरी त्याचं साठवण असं गोमटे ते करा माझी भार ओझे तुम्हासी. का माझंवालं संतांनी त्यांची दशा नाही आपलीवाली दशा मांडली तिथं. आपण विसरून गेलो होतो ना तिथं ज्यावेळेस डॉक्टरनी आपलंवाला नाळ कट केला त्यावेळेस. मग या अखंड संतांनी आपलंवाला भजन जोडून दिलंय. मग त्या भजनाच्या योगानं काय होतं मग तेच सांगितलं नाही इथं साचलिया धन होईल ठेवणी. जसं व्यवहारामध्ये धन साचून ठेवलं ते काम येतं तसं तैसी नारायण जोडी करा. मग काय करा हरिभक्ती. भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, हरिपाठ करा, काकडा करा, जसं येईल तसं करा. मग तो विषय झाला आपला कोणता? दळिता कांडिता तुझं गाई न मी अनंता. मग याला म्हणते हरिभक्ती. आणि भक्ती हा चार मोक्ष आपलं हे चार मोक्ष सांगितले ना, आपले हे चारी मुक्ती सांगितल्या. आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ सांगितले. भक्ती ही पाचवा पुरुषार्थ आहे, आपण ऐकलेला आहे. मग भक्तीची या मापे आत्ता त्या दिवशी गाथा चिंतानामध्ये एका अभंग येऊन गेला तो. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजावी. असं आहे भक्ती. मग तुका बरं सांगतात करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून या. आता यमापासून आपण यमापर्यंत जाणारच नाही गाड्या. हे आपण निश्चय ना आज छाती ठोकून सांगायचं. ज्या दिवशी महात्म्यानं आपल्यावर कृपा केली आपला बाधच व्हायला सगळा. मग आता कसं महात्मा म्हणाल तसं सांगितलेल्या पद्धतीनं चालायचं. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमापासून या. मग इकडं तुकोबराने एका ठिकाणी सांगितलं, या माऊलीने सांगितलं ना यमाचा पाहू ना. मग प्राणी भरपूर प्रकारचे. आता ते गाथा चिंतनामध्ये आपण सगळं ऐकतोच आहे का यमाचा पाहू ना प्राणी आहे, पण प्राण्यामध्ये पण प्रकार आहे. पाहुणा म्हणलाय हो तिथं. काय दिव्य भाषा आहे संतांची. पण भगवंताची जर भक्ती केली, आता हा शुद्ध विषय, पण आपण जर बाहेर व्यावहारिक सत्य जर पाहिली जगाच्या हिशोबानं तर काय प्रसंग महाराज आज दृष्टीशी आता काय जगाची स्थिती झालेली आहे. पण ऐका कलीचे मैमान असत्य सिरीज लेजन पापा देती अनुमोदन करीती हेळण संतांची. संतांचं ऐकायला कोणी तयार नाही आज. जे ऐकताय त्यांना नावं ठेवता लोक. विषय होऊन गेला त्या दिवशी. खूप भक्ती ते कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी वेरळा शूर कोण आहे आज. आपण कशाला शूर म्हणतो आपण? जो ह्या हरी संतांच्या मार्गाने जो आज टिकलेला आहे ना तोच शूर आहे महाराज. शूर कोणी नाही आज. ते तो छत्रपतींचा काळ गेला. शूरवीर तानाजी मालुसरे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असे अजून भरपूर राजे होऊन गेले. पण सध्याच्या काळात शूर कोणी? संतांच्या मार्गात शूर कोणाला? संत कोणाला शूर नाही म्हणत? ज्याचा अखंड अनुसंधान आहे ना तो शूर आहे आज. जग मानू नाही तर नाही मानू. तुकोबरायांनी डायरेक्ट कानालाच हात लावला. तुका म्हणे हास्यजन नाही कान तर येठाई. ज्याला संतांच्या मार्गात चालायचंय, ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचाय, नवे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, तो अभंग डायरेक्ट म्हणजे असा फिटच आहे. कायम फिट करून ठेवायचा. आपल्याला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा उगवी कोडे संकट संत देवानी नाम ही त्रिपुटी एकच आहे, वेगळा काहीच नाही. म्हणून हरी म्हणा किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हणा. पवित्र जे हो देह त्याचा तो पवित्र होतो. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. आता त्याचा संदर्भ मी ऐकलेला नाही, पण माझ्या बुद्धीने मी सांगतो त्याचा संदर्भ कसा आहे. तप जरी करीत असले तपाच्या सामर्थ्यानं चिरंजीव होता येतं. बिभीषण चिरंजीव आज फक्त तपच केलेलं आहे ना त्या तिघा भावांनी. एकानं तामसी मागितलं, एकानं राजसी मागितलं आणि एकानं सात्विक मागितलं. प्रभू रामचंद्रानं राज्य देऊन टाकलं. आज चिरंजीवी सप्तऋषी चिरंजीवी कशी झाली ती? तपाच्या सामर्थ्य झाली चिरंजीव. मग असं तपाचे सामर्थ्य तपिन्ना लामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. आपला तो विषय नाही. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. आता आपण ग्रहस्थी मंडळी, आपल्याला आपला पण उद्धार करायचा आहे.
आपल्या दोन्ही पक्षपायी उद्धाराती सांगितलं ना, दोन्ही पक्षपायी उद्धाराती सांगितलं. इकडं आईच्या पण 21 कोळायचा उद्धार, इकडं वडिलांच्या 21 कोळांचा उद्धार आपल्याला करायचा आहे. ऋण आहे आपल्यावर, आई वडिलांचं ऋण आहे, तिन्ही ऋणापैकी एक. देवाच्या ऋणातून तर मुक्त होणारच आहे आपण. त्याला वचन देऊन येईल, दिले गर्भात वचन देवा करीन भजन. विसरलो होतो, संतांनी जोडून दिले, पुन्हा जागा झालं. हा, त्याच्यानंतर ऋषींचं, ज्या कुळातून आपण आलेलोय, ज्या ऋषींकडून आपली परंपरा आली, ज्या गोत्रात आपण आलेलोय, त्यांचं पण होणारच आहे. कारण की देवते संत निमित्त त्या प्रतिमा. का संतांच्या मार्गात आहे, चला त्यांचं ऋण. पण यांचं मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले. ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवाला आधले, निवृत्तीने दिदले, आणि तोच प्रसाद आपल्याकडे आहे. मग आता वंश परंपरा सांगू का पुन्हा? सगळं सांगतो, पार बहिणाबाई इकडं कुठपर्यंत आली ते पण सांगू शकतो, माहिती आहे आपल्याला एक. त्याच्यानंतर निवृत्ती दादांकडे कोण आली ती पण. आणि आपण गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये गुरुवार्यांच्या मुखातून ऐकलेली का ह्या जगामध्ये 4 संप्रदाय आणि 2 गुरु परंपरा आहे. म्हणजे विकसित कशी झाली, एक दत्तात्रयाकडून झाली, एक आदिनाथ उमाबीजी प्रगटली तिथून झाली. आता पानवाल त्या दिवशी कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये आपल्याला तो विषय जास्त लांबवायचा नाही. मग पितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला आदले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आपला विषय झाला कलियुग केवळ नाम आधारा. भगवंताचं नामस्मरणानं हे सगळं प्राप्त होतं. हरिपाठात सगळं तेच सांगितलं. इथं सांगितलं करा हरिभक्ती परलोकी, येईल कामा सोडविल यमापासून या. कारण की श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जाण परमभक्त. ह्या विश्वामध्ये आपल्याला भवबंधनापासून नवे नवे ह्या सुख दुःख समान जरी करायचं असलं तरी संतांशिवाय पर्याय नाही. भगवंताच्या नामस्मरण सोडून दुसरा पर्याय नाही. सगळे संत तेच सांगा त्या. तरी पण इथलं तर चला, इथून आपल्याला आपले सोयरे धायरे मदत करतील 10-5 हजार देऊन. चला बा, तुमची लई बरी परिस्थिती अशी आहे तशी आहे, 10-5 हजार घ्या. सासूरवाडी काढले असले तर परत मागणार नाही, मदत करत राहतील शेवटपर्यंत. कारण की त्यांनी कुठाना केलेले, त्याला वाटतं ना आपल्या लेकीचं कल्याण व्हावं असं. जरी तो कसं का असा ना, ते देत राहतील, ते परत नाही मागणार. समजा इथली व्यावहारिक सत्ता व्यवस्थित होईल शेवटपर्यंत, झालेली इतिहास आपण पाहायचा. पण यमापासून या, इथं सांगितलं करा हरिभक्ती परलोकी, येईल कामा सोडविल यमापासून या. मग त्यांनी सांगितलं सोडविना राजा आणि सोयरे येड राजा संकटात, आपला विषय झाला. मग तिथं यमापासून आपल्याला कोण सोडवणार आहे? सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. देवते संत किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै श्री. मग आता जर भगवंतच जर व्होल्टेज कमी करून आपल्या सद्गुरूंच्या रूपामध्ये जर आलेला आहे आणि आपल्याला चक्रपाणी सोडवणारे, नवे नवे सद्गुरूच आपल्याला सोडवणारे, कुठून? यमापासून. किंवा तिथं सद्गुरूच सोडवित्या, पण सद्गुरूंच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवा लागेल. नवे नवे विश्वास आहेच, म्हणूनच एवढे दर्दी मंडळी आहे. असं खूप दुर्लभ आहे महाराज पाहायला भेटणं. अहो काय इथून शब्द निघायचं उशीर आहे, ग्लास प्रमाण हजारी. कोणाची कृपा ही? संतांची कृपा ही. म्हणून यमापासून या, तिथून आपल्याला ते सोडवतं. म्हणजे काय सोडवतं? भगवंताचं नाम सोडवतं. नाम, देव, संत किंवा भगवंत हे 3 एकरूप आहे. हे आहे ना प्रमाण आठवल ते. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात आपल्याला, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. पुन्हा नामावरच आणून टेकवलं. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह आता आला तुझ्या. बाबा हे सुंदर असा नरदेह प्राप्त झालाय. नरदेहाची प्राप्ती झाल्यानंतर काय करावा? भगवंताचं भजन. जिथं आपल्याला भाव असेल तिथं. इथं बसलो म्हणून आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं नाहीच. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, संतांच्या भूमीत जन्माला आलो. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, आपल्यावाल्या कितीतरी पिढ्यांचं पुण्य आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच हे पुढं घडत राहतं.
का एक अभंग आहे तो, धन्य हरिभक्त जन्मलेच्या वंशी, सकळ कुळासी तारावया, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. का आपल्या कुळामध्ये असा गाथा वाचणारा, भजन करणारा, ज्ञानेश्वरी वाचणारा, नवे नवे ज्ञानेश्वरीचं नुसतं दर्शन घेणारा असा जरी भक्त आपल्या जन्मात आपल्या कुळात जन्माला आला ना, तिथले ते उत्सव करत्या. त्याला पुरावा देतो 2च मिनिटात. आपण पुढं लांबवणार नाही जास्त, बोलण्यासारखं खूप आहे. यमधर्म वाटप आहे निरंतर, हा, जोडून या कर तिष्ठ तसे. अहो, ज्याच्यापासून सुटायचं आहे ना, आपल्याला सोडावणार आहे ना यमापासून, या तो वाट पाहतो का ह्या, कारण त्याला तिथं सांभाळायचे ना आपले वाडवडील, जिथं जायला असतील तिथं त्याला त्रास आहे ना त्यांना सांभाळायचा. यंत्र नाही त्याचीवाली तिथं त्यांना सांभाळायला, सगळं दे नाही त्यांना वेळेवर, जसं आपल्याला लागत तसं. तो सुद्धा वाट पाहतो का ह्या कुळामधला असा हरिभक्त जन्माला आला पाहिजे का यांचीवाली सुटका तिथून झाली पाहिजे. त्याला पुरावा महाभारतामधला पंडू राजा फक्त एका खुर्चीना खाली होता, तरी त्यानं नारदाजवळ अपेक्षा इच्छा व्यक्त केली होती, बाबा तू जाय खाली, पांडवायला सांग यज्ञ करा, मला इथं त्रास होतोय, मला वरच्या खुर्चीवर जायचंय. एवढं मोठं उदाहरण. भगवान परमात्मा प्रत्यक्षात आहे तिथं. भगवान परमात्म्याला यजमानपद दिलंय ना ते यज्ञाचं, आणि यज्ञ करून घ्यायला लावला का, त्यांची इच्छा आहे. मग आता आपण ज्यांच्या कुळात जन्माला आलो त्यांची काही इच्छा नसेल का? म्हणून ते सांगितलं ना, हरिपाठ कीर्तिमुखे जरी काय, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर सगळंच पवित्र. नवे नवे काय नवे केले एका चिंतित विठ्ठली. आपल्याला या ग्रस्त आश्रमामध्ये आपण म्हणजे या व्यवहारामध्ये आपण आपल्या तर इच्छा पूर्ण होतीलच, पण त्यांचा सुद्धा शेवट चांगला होईल. आणि तो का म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांची. आपल्याला आपलं जर कल्याण करायचं असेल तर त्यांच्या आशीर्वादाची गरज राहते. नाही तर आपण हजार अडचणी पाहतो, कोणाला कशाची दुखणे, कोणाला कशाची दुखणे, जा इकडं नारायण नागबली करा, काय करा, गायाला जा. आणि मग जर तो विधी जर असेल तर भागवतातलाच विषय, धुंदुकारी गोकर्ण महाराजांनी कोणता विधी करायचा ठेवला होता? श्रीमद भागवत कथा सोडून त्यांनी गायाला तिथं विधी केलेला आहे सगळा, तरी पण नाही धुंदुकारीला. आता तो समजा जास्त पापी असेल, आपण थोडी कमी असू, म्हणून त्याला नाही. पण ज्यावेळेस श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं त्यावेळेस त्या गाठी फुटल्या, त्यावेळेस मोक्ष आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हरिपाठ असेल, प्रवचन असेल, कथा असेल, कीर्तन असेल, जे काही असेल ते कशासाठी? केवळ भगवंताचं नामस्मरण. आपलं प्रमाण होऊन गेलं, श्रवणी कीर्तने झाली ती पावन. इथं असं आहे, इथं बोलणाराला जेवढं पुण्य आहे ना, ऐकणाराला तेवढंच आहे, इतर ठिकाणी नाही. हा, तुमचं मोठा कीर्तन काही प्रवचनकार जर असला त्याच्या पाकिटात कमी जास्त होऊ शकतं, याच्यात नाही बरं का. याच्यामुळे सगळ्यांना सारखं आहे, वरदान आहे. आणि संतांनी असं वरदान देऊन ठेवलंय ना, श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जाण परम भक्त, झाली या विश्रांती याचे का सकाळा, जीवी जीवन काळा श्रीमूर्ती राया. आणखी एक अभंग आहे सोनानी बाबांचं, त्याच्यावर कीर्तन झालेलं आहे. ऐका चतुर्विनोदे दुच्छिते, ते आहे त्याच्यामध्ये काहीतरी मोठा अभंग आहे तो, माझ्या ध्यानात येत नाही आता. का भगवंताचं नामस्मरण करता 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 ज्यावेळेस आपण याचावाला देवा आता ऐसा करी उपकार द्याचा विसर, हा लय पुढला विषय. पण आपला विषय या विषयाला अनुसरून असा होता, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामी विन. भगवंताचं नामस्मरण आता कसं आहे, आपल्या मंडळीला सांगायचं कामच नाही. आपल्या पार 4 वाण्याचा पण अभ्यास माहिती आपल्याला. वैखरीनं केल्यानं काय होतं, मध्यमानं केल्यानं काय होतं, त्याच्यानंतर परापच्छेंतीना परे होऊन परते घरात येते राहून निरंतर. आपलं एकदम म्हणजे संता मानतांच्या कृपेला पात्र झालेलो मंडळी आपण. आपल्याला अडचण नाही, तरी पण हे का, तर त्याच्यावर आवरण येत राहतं. मी माझ्यावर सांगतो, आता ज्या गाडीवर आलोय ना, उदाहरण म्हणून सांगतो, त्या गाडीवर आलोय ना, तिला काहीच नाही, फक्त हाई आणून जशी लावून दिली ना तशीच होती. तिथं काही खाकानं उडत नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तरी आता इकडे या आणायच्या वेळेस जेव्हा चालू केलं मोकार खाकानं होती तिच्यावर. मग काय झालं, आपण घरामध्ये आता 8 दिवस घर बंद करून गेलो. तुम्ही 8 दिवसानं जरी आले ना, तरी पण हे जे आता बाकीकडे नाही दिसणार खाकारा, पण आता जो समोर टी व्ही लावल्याने याच्यावर अशी धुळी येईल राहील. मग तसाची आपल्या अंतःकरणामुळे येईल राहतो, आणि तो धुण्यासाठी हा सत्संग आहे, बाकी वेगळं काहीच नाही. इथं बसून बादा बोलताय म्हणे, इथं कोणी जरी बसलं तरी हेच सांगणार किंवा अजून उत्कृष्ट सांगू शकता, तो काय वाद नाही. फक्त एक धुण्यासाठी
अंतकरण आपल्याला मळलेलं आहे आणि ते धुण्यासाठी सत्संग सोडून दुसरीकडे साधन नाही. जर अंतकरण शुद्धी करायची असेल आणि तेच दुर्लभ सांगितलेलं आहे. म्हणून सहज हा योग आहे. कुठल्या तरी जन्माचं पुण्यही असेल म्हणून एक आजींच्या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्याची ही एक संधी प्राप्त झाली. तुम्ही संत मंडळींनी जे आशीर्वाद दिले त्याच्यावर एक बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आपण कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही आणि व्हावा ही पण इच्छा नाही, महात्म्यानं ठेवलीच नाही काही. पण एक त्यांचे आज्ञापालन म्हणून इथं बसून एक तोडके मोडके साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. खूप मोठी सत्ता आहे पाठीमागं बोलून घेणारी. ना तरी बालक बोबडा बोले, का वेडा वाचू का पाऊले, ते चोज करून माऊले रिजे जेवी. तुम्ही जसे जसे आशीर्वाद दिले तसे तसे बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जाऊ शकतो. आपण सगळे गृहस्थी मंडळी आहे, आपण काय कुठं शिकायला गेलो नाही, काही नाही. एक महात्म्याची कृपा, त्यांची सेवा म्हणून बोलण्याचा एक प्रयत्न केला. एखादा शब्द चुकून जर गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहे, मला तो परत द्या. जे योग्य आहे ते संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे, त्यांच्या मार्गाने जायचं आहे म्हणून झालेली सेवा आजींच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी, सकल संतांच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.